सुंदर वसई, हरित वसई अशी वसईची ओळख, परंतु ही ओळख टिकवायची असेल तर आपल्याला झाडं लावावी लागतील। अशी जवळपास 5000 झाडं लावायचा मानस जे आहे विकासकांनी घेतलेला आहे। वसई पश्चिमेच्या बाभोळा परिसरामध्ये यशवंत काउंटी ह्या तिथे मोठ्या प्रमाणावर सध्या एक लेआउटचं काम चालू आहे आणि त्या ठिकाणी भविष्याचा विचार करून 5000 झाडं लावण्यात येणार आहेत। यामध्ये मोठ्या प्रमाणावर फळझाडं आहेत, फुलझाडं आहेत आणि झाडं लावल्यामुळे पक्षी येतील आणि त्यामुळे सावली देखील निर्माण होऊ शकेल अशा प्रकारचा मानस हा व्यक्त केलेला आहे। सांडोर परिसरात जवळपास ही 5000 झाडं लावण्यात येणार आहे आणि ही झाडं जर आपण पाहिली तर आज सकाळी या झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं आणि हे वृक्षारोपण करण्यासाठी वसई विरार महानगरपालिकेचे प्रथम महापौर राजीव पाटील, माजी नगरसेवक सुनील आचोळकर यांच्यासहित मोठ्या प्रमाणावर लोक उपस्थित होते आणि ही झाडं सकाळपासून लावलेली आहेत आणि येत्या 8 दिवसांमध्ये जी आहेत हा संपूर्ण परिसर हा हिरवाईने नटणार आहे। आणि विशेष म्हणजे मागेल त्याला झाड अशी ही संकल्पना आहे। जर तुम्हाला तुमच्या सोसायटीमध्ये घरामध्ये कुठचं झाड लावायचं असेल तर तुम्ही पुढाकार घ्या। यांना जर या कॉम्प्लेक्सला भेट दिली तर तुम्हाला हवी ती झाडं 10 दिवसामध्ये उपलब्ध करून दिली जातील। यामागचा उद्देश एवढाच आहे की लोकांनी झाडं लावावी आणि झाडं लावलं तर निसर्ग टिकेल। आणि आज जी झाडं लावली यामध्ये कदंब झाड आहे, करंज आहे, तामन आहे, बहाव्याचं झाड आहे, कडुलिंबाचं झाड आहे, आवळ्याचं झाड आहे, असे विविध जातीची झाडं इथे लावलेली आहेत। त्यामुळे ह्या काळामध्ये जर ही झाडं रुजली पावसामध्ये तर येत्या काळामध्ये 2-4 महिन्यात ही झाडं सावली इतकी उंच होतील आणि मोठ्या प्रमाणावर इथे निसर्गाचा कुठेतरी समतोल राखला जाईल। नेमकं राजू पाटील यांनी काय म्हटलं आपण ऐकूयात। यशवंत काउंटी संस्थेतर्फे इथे एक मोठा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आपले महापौर माननीय मानकर साहेब इथे आहेत, प्रवीण शेट्टी आहेत, बरेचसे नगरसेवक आहेत, सुनील आचोळकर, ही सगळ्या मंडळींनी एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे। मानकर साहेब म्हणाले त्याप्रमाणे वृक्ष लावू नका, ते लावा आणि जगवा। निदान एक 24 महिने तरी त्याची निगा राखा, वृक्ष आपोआप लागतील। वृक्ष लागवडीची का आवश्यकता आहे आपण सर्व जाणता। मी तुम्हा सगळ्यांना विनंती करेल की आपणही आपल्या माध्यमाच्या मार्फत सर्व नागरिकांकडे हा संदेश द्या की यशवंत काउंटीतर्फे आणि आमच्या या कंपनीतर्फे आपण जो मागेल त्याला वृक्ष देण्याचा आम्ही मनोदय आखलेला आहे की ज्यांना रोपं पाहिजे आहेत त्यांनी घेऊन जावीत आणि ती जगवावी। जगवण्यासाठीचा एक कार्यक्रम आपण जो करणार आहोत आम्ही आमच्यातर्फे इथे कॉन्ट्रॅक्टर दिलेलं आहे। तसं ज्या सोसायटीला पाहिजेत ज्या प्रकारची झाडं ती जर नोंदवली तर एका महिन्यामध्ये त्यांच्याकडे पोचवू। ही पावसाचे 4 महिने आणि नंतरचे 4 महिने असं सातत्याने 8 महिने हा उपक्रम आपण हाती घेतलेला आहे आणि हाच उपक्रम पुढचे 10 वर्षेही घ्यावा अशा प्रकारे एक आराखडा तयार करत आहोत। आणि त्यातनं आपल्या वसई तालुक्यामध्ये विविध ज्या प्रजाती आहेत आपल्या भागातल्या, आपल्या सह्याद्रीच्या डोंगरातल्या, त्या प्रजाती इकडे लावाव्या आणि ते जगवावे असा एक उपक्रम केलेला आहे, जेणेकरून सावली मिळेल, पक्षी येतील, ऑक्सिजन मिळेल आणि आपल्या लोकांना सुसह्य असं आयुष्य मिळेल। ही एक संकल्पना आमची सगळ्यांची आहे। आपल्या सगळ्यांना धन्यवाद, नमस्कार। आपण एकीकडे झाडांसाठी पुढाकार घेत असताना वसई विरार परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होते, ती रोखण्यासाठी आपण काय उपाययोजना किंवा काय आव्हान कराल? नाही, वृक्षतोड होत असेल असं मला वाटत नाही, पण वन खात्यामध्ये काही प्रमाणात वृक्षतोड व्हायची पूर्वी, पण आता त्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे। कारण काही आदिवासी मंडळी चरितार्थासाठी हे करायचे, पण आता हळूहळू ते बंद झालेलं आहे आणि खास करून घरोघरी गॅस पोचल्यानेही त्याचा परिणाम झालेला आहे। महानगरपालिकेने एक चांगला उपक्रम, मानकर साहेब म्हणाले, आम्ही बॉडीमध्ये असताना आम्ही खूप चांगला उपक्रम घेतलेला होता। त्या वर्षी आम्ही 10 लाख रोपं आमच्या स्वतःच्या नर्सरीमध्ये तयार केलेली आणि प्रत्येक सोसायटीला आम्ही विनामूल्य दिलेली। तोच उपक्रम चालू होता, पण गेले 5 वर्ष झाले प्रशासकीय राजवटीमध्ये याला कुठेतरी खंड पडलेला आहे। पण पुढील येणाऱ्या 20 वर्षाची आम्ही खात्री देतो की सातत्याने अशा प्रकारचा उपक्रम महानगरपालिका आणि इकडच्या विविध संस्था आहेत त्यांच्या तर्फे आम्ही आयोजित करू। मी पत्रकारांना विनंती आहे, पत्रकार संघ खूप मोठा आहे, तुम्ही पत्रकार संघानेही आपण स्वतः एखादा विभाग दत्त घेऊन आपल्यातर्फेही अशा प्रकारचा वृक्ष लागवण आणि वृक्ष जोपासना करावी ही आपल्याला विनंती।